महाविकास आघाडीचं संभाव्य जागा वाटप आता पुढारी न्यूजच्या हाती आलेलं आहे। काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा येण्याची शक्यता आहे। आतापर्यंत ठाकरेंची शिवसेना 16 लढणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। मवियामध्ये 5 जागांचा तिढा अद्यापही कायम दिसतोय। पवारांच्या राष्ट्रवादीला आतापर्यंत 9 जागा दिल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर महाविकास आघाडीचं संभाव्य जागा वाटप पुढारी न्यूजच्या हाती आहे। काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा येण्याची शक्यता आहे। बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, परभणी आणि संभाजीनगर या जागांवरती ठाकरे लढणार हे निश्चित आहे। धाराशिव, ठाणे, कल्याण, पालघर या सुद्धा जागा ठाकरेंच्या हातात आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ आणि कोल्हापूर या सुद्धा जागा ठाकरे लढणार हे निश्चित आहे। तर मुंबई उत्तर, पश्चिम, मुंबई दक्षिण, मध्य आणि नाशिक या जागा सुद्धा ठाकरे लढणार हे निश्चित आहे। तर मवियाच्या 5 जागांचा तिढा मात्र अद्याप कायम दिसतोय। तर राष्ट्रवादी कुठल्या जागा लढणार? पवारांची राष्ट्रवादी हे पाहूया। शिरूर, सातारा, माढा, बारामती, दिंडोरी, जळगाव, रावेर या जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे। तसंच मुंबई ईशान्य आणि अहमदनगर या सुद्धा जागा पवारांच्या राष्ट्रवादीला मिळत आहेत। तर अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज, मवियाचं संभाव्य जागा वाटप आता पुढारी न्यूजच्या हाती आहे। काँग्रेसच्या वाट्याला यामध्ये 15 ते 17 जागा येण्याची शक्यता वर्तवली होते। नेमकं कसं समीकरण असणार आहे? मवियाची जागा वाटप जी आहे त्याचा फॉर्म्युला जो आहे तो समोर येताना आपल्याला दिसतोय। नक्की मवियाची कशा पद्धतीने जागा वाटप असेल? 5 जागांवरती आदित्यजी काय सांगाल? मवियाचं जागा वाटप आपल्यासोबत बघितलं तर आदित्य ठाकरे आपल्यासोबत होते। त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला आघाडीचा। तर मला विचारू नका म्हणून त्यांनी हात जोडले। ते स्वतःहून खरं तर म्हणाले की मला विचारू नका, आणि नंतर त्यांनी हात जोडले। त्याची कुठलीही प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले। पण पुढारी न्यूजच्या हाती जी माहिती आली त्याच्यानुसार 16 ते 18 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला दिल्या जाण्याची शक्यता आहे। रामटेक असेल किंवा विशेषतः उत्तर पश्चिम मुंबईची जागा असेल याच्यावरनं अजूनही संभ्रमावस्था आहे। उत्तर पश्चिममधून भाजपा, शिवसेनाचाच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे संजय निरुपमे दावा करत आहेत। त्यामुळे ही जागा गेल्या निवडणुकीत काँग्रेसने लढली होती। त्यामुळे काँग्रेस ही जागावरती दावा करते आणि शिवसेना म्हणते की उत्तर पश्चिम हा आमचा परंपरागत मतदारसंघ आहे। तीच स्थिती रामटेकमध्ये आहे। आणि आणखीन इतर 3 जागा ज्या आहेत त्याच्यावरनं जे आहे ते 2 मत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईतली ईशान्य मुंबई ही जागा देण्याची तयारी आहे, कारण ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं थोडं वर्चस्व आहे। त्यांचे जे काही नगरसेवक आहेत किंवा त्यांची ताकद आहे या भागामध्ये जास्त आहे। यापूर्वी संजय दिना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार या मतदारसंघातनं निवडून आलेले आहेत। अर्थात आता संजय दिना पाटील शिवसेनेमध्ये आहेत, त्यामुळे समीकरणं वेगळी येऊ शकतात। पण मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ईशान्य मुंबई ही जागा दिली जाऊ शकते। तर काँग्रेसला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई म्हणजे पूनम महाजन जिकडच्या खासदार आहेत ती जागा, जिकडनं यापूर्वी परंपरागत प्रिया दत्त आणि सुनील दत्त हे खासदार होते। आणि त्याच्यानंतर उत्तर मुंबई गोपाळ शेट्टींच्या विरोधातली ही जागा आहे। 5.7 लाखाच्या 6,65,000च्या आसपासचा लीड या मतदारसंघातून भाजपाला आहे। गेल्या वर्षी तिकडून उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसतर्फे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी जागा लढवली होती। त्यामुळे निश्चितच या सगळ्या वाटपामध्ये जो फॉर्म्युला किंवा जी माहिती पुढारी न्यूजच्या हाती आली त्याच्यामध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता आहे। काही जागा वंचितला सोडण्याविषयी सुद्धा जी आहे ती चर्चा चालू आहे। हातकणंगलेची जागा आहे, ही जागेवरती शिवसेनेने दावा जरी सांगितला असला तरी ऐनवेळी राजू शेट्टी यांच्यासाठी ही जागा हातकणंगलेची जागा सोडली जाऊ शकते अशी माहिती जी आहे ती समोर येते। अनेक जागा ज्या याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये कुठल्या तरी ऐनवेळी जे आहे ते कुठेतरी उमेदवार स्वॅपिंग किंवा अदलाबदली उमेदवाराची होऊ शकते। म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाची परंपरागत जागा आहे, मात्र तिकडे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीचा आहे। तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडणुकीपुरता शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊन उमेदवाराची अदलाबदली केली जाऊ शकते, जशी महायुतीमध्ये करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो राबवला जातो आहे। त्यामुळे कुठेतरी सर्वसमावेशक आणि सगळ्याचा समतोल राखणारी भूमिका जी आहे ती घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आपण बघितलं ही यादीविषयी मी माझी माहिती देत असताना विधानभवनात शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे आले आणि त्यांना मी विचारण्याचा प्रयत्न केला गर्दीमध्ये की तुम्ही याविषयी काय सांगाल। तेव्हा त्यांनी हात जोडून म्हटलं की मला आपल्या व्हिज्युअल्समध्ये ते आलेले की मला या बाबतीत काही सांगू नका किंवा मी याच्यावरती मला काही विचारू नका। ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतल्या कुठल्या जागा मिळण्याची शक्यता आहे?
ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमधली सगळ्यात जास्त जो दावा केलेली जागा आहे ती म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई. उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा नाव जे आहे ते जवळजवळ घोषित झालेलं आहे. ठाकरे गटानं दावा केलेली दुसरी जागा जी आहे ती दक्षिण मुंबईची जागा आहे. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही जागांवरनं जे आहे ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडणूक लढवायची. दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत हे उमेदवार असतील. दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे ही खरं तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार होते. नंतर खरं तर त्यावेळी एक अखंड शिवसेनेचे उमेदवार होते. मात्र नंतर जेव्हा शिवसेनेचे विभाजन झालं, 2 गट झाले, तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आहे ते जाण्याचा निर्णय घेतला. ही जी मतदारसंघ जे आहेत ते लढवण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेचा असेल. म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ झाला, दक्षिण मुंबई झाला, दक्षिण मध्य झाला. हे 3 मतदारसंघ तरी शिवसेनेचा त्याच्यावरती दावा आहे. उत्तर पश्चिम हा मतदारसंघ काँग्रेसला द्यायला ते तयार आहेत. उत्तर मध्य हा मतदारसंघ काँग्रेसला द्यायला तयार आहेत. उत्तर मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसला द्यायला तयार आहेत. तर ईशान्य मुंबई हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी. म्हणजे मुंबईत 3 ते 4 जागा उद्धव ठाकरे यांना अपेक्षित आहे. त्यातल्या अगदी नक्की 3 जागा ज्या मी सांगितल्या, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम आणि मध्य मुंबई, माफ करा, दक्षिण मध्य मुंबई, या 3 जागा उद्धव ठाकरेंना अपेक्षित आहेत. नक्कीच पंकज, येत्या काळामध्ये सुद्धा काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद.